बाळू मामा नमो नमः. आजचा हा मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही पाहून दुर्लक्षित करू नका. आजचा हा संदेश तुमच्यासाठी खास असणार आहे, म्हणूनच आजचा हा खास संदेश मी पूर्ण वेळ देऊन नक्कीच ऐका. आणि आजचा हा संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला तर या संदेशाला तुम्ही एक लाईक जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, हे गुरुमाऊली आम्ही तुमचे प्रिय बाळ आहोत आणि नक्कीच तुम्ही आमचे प्रिय भगवंत आहात, असे आपण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाईप करावे. बाळूमामांची या लीला ऐशा अपरंपार नक्कीच असती. बाळूमामा सत्ता चाले ऐसी जगावर, बाळूमामा कृपे तरलो जगी आजवर. जगी बाळूमामा नामाचा असे आधार, विश्वास असे पूर्ण सदा बाळूमामांवर. त्यांच्या कृपे सुखी असे हा नक्कीच पामर. दास म्हणे बाळूमामा ऐसा कृपासागर, माझे बोल सत्य करी सत्वर. नेहमी म्हणत चला श्री संत सद्गुरू बाळूमामा की जय. नक्कीच मित्रांनो, आजचा हा संदेश पाहून तुम्ही कानाडोळा करू नका, कारण आजचा हा संदेश तुमच्यासाठी खास असणार आहे. म्हणून तुम्ही पूर्ण वेळ देऊन आजचा हा संदेश नक्कीच ऐकला पाहिजे. प्रत्येकाच्या वयाप्रमाणे प्रेमळ भक्त तू त्याचा आदर नक्की केला पाहिजे, त्याला तू मान दिला पाहिजे. बोलताना शब्दांचा जपून वापर केला पाहिजे. शब्द दुवा आहे, शब्द दवा आहे, तर शब्द धावा देखील आहे. शब्द माणुसकीचाच ठेवा आहे. माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्त्वाचं नसतं, तर तितकंच निरागत मन आणि त्यावर नक्की जर निर्मळ हास्य असेल तर जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणी कधी दिसू शकणार नाही. म्हणूनच प्रथम तू तुझ्या मनाला आणि तुझ्या स्वभावाला उत्तम कर, मगच तू तुझ्या आयुष्यामध्ये भरपूर जास्त आनंद मात्र प्राप्त करू शकते. ही नेहमी म्हणण्यापेक्षा, ते म्हणजे आमच्या घरात देवघर आहे असे नेहमी म्हणण्यापेक्षा, देवाने दिलेल्या घरात आम्ही आनंदाने राहतो, ही भावना आपण आपल्या मनी नक्कीच ठेवावी. देवाने आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे, म्हणून मंदिरात आपण कधीही जाऊ नये, तर देवाने आपल्याला खूप काही दिले, म्हणूनच आपण प्रत्येकाने मंदिरामध्ये मात्र नक्कीच जावे. कोणत्याही परिस्थितीत मनाचा टोल ढासळत असेल तर श्री संत सद्गुरू बाळूमामांचे नाम घेऊन स्वतःशी संवाद मात्र नक्कीच तुम्ही साधा. मला माहिती आहे की माझ्या श्री बाळूमामांनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना मात्र तयार केलेली आहे. मी श्री बाळूमामांकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला तुम्ही बुद्धी द्या, योग्य वेळेची वाट पाहण्यासाठी सहनशीलता द्यावी, त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी प्रथम तुम्ही मला ज्ञान द्यावे. श्री संत सद्गुरू बाळूमामांची लीला ही मात्र अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धाने तुम्ही विश्वास ठेवा. श्री बाळूमामा सदैव आपण प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्या अस्तित्वाची जाणीव तुम्हाला एक वेळेस नक्कीच होईल. म्हणूनच आपण प्रत्येकाने भगवंतांची भक्ती आणि भगवंतांचे नामस्मरण हे मात्र निस्वार्थ मनाने नक्कीच केले पाहिजे. तुझे रूप राहो सदा माझे चित्ती, जीव श्वास प्राण तूच, हृदय नक्कीच माझी या. बाकी मित्रांनो, कोणतीही कारण असो, कधीही तुम्ही रागावू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका. नेहमी तुम्ही तुमचे मन शांत ठेवा आणि नंतर नक्कीच तुम्ही विचार करा. त्रास फक्त तुम्हालाच, दुःख फक्त तुम्हालाच. आयुष्यात जे तुम्ही केलेले आहे त्या नक्कीच गोष्टीचे फळ देखील तुम्हालाच. म्हणूनच मनावरती तुम्ही नियंत्रण ठेवा आणि भगवंतांची भक्ती करा. बस एवढंच आयुष्यात तुम्ही समजून घेतलं पाहिजे. माणूस म्हणून जन्मी आलो, माणूसपणाला जागूया. माणुसकीला जपण्यासाठी शक्ती भगवंतांकडे आपण प्रत्येकाने नक्कीच मागूया. बाकी मित्रांनो, अशक्य शक्य करतील हे गुरुमाऊली. नक्कीच संकटात नक्कीच पडल्यानंतर तारतील हे गुरुमाऊली. घ्यावे त्यांचे निस्वार्थ मनाने आपण नाम, नक्कीच ते करतील आपल्या जीवनामध्ये चमत्कार. म्हणूनच मामा म्हणतात, उदास असतील तर माझे नाव घे, दुखी असतील तर माझे ध्यान घे, मार्ग तुला भेटत नसेल तर माझे विचार घे. एवढ्याने देखील समाधानी नसतील ना, तर बाळ तू नक्कीच आदमापूरची धाव घे. एवढंच आपल्याला हे गुरुमाऊली नेहमी मात्र नक्कीच म्हणत असतात. एकदा तुम्ही प्रौढ झाल्यावर तुम्हाला समजेल की मन हे सिद्ध करण्याच्या मुद्द्यापेक्षा अधिक मात्र शक्तिशाली नक्कीच आहे. सर्वात कठीण लढाया मनाने लढल्या जातात, शक्तीने नाही. ज्ञानी माणसाला समजते की शांतता हा विजयाचा जलद मार्ग आहे.
बाकी जीवनाचा सर्वोत्तम भाग म्हणजे दररोज सकाळी तुम्हाला स्वतःची आनंदी आवृत्ती बनवण्याची एक नवीन संधी मात्र नक्कीच असते. आपल्या जिव्हाळ्याची माणसं तीच असतात जे आपल्या आवाजावरून आपल्या सुखाचा व दुःखाचा मात्र अंदाज नक्कीच लावतात. प्रभू माझा प्रकाश आणि नक्कीच माझे तारण आहेत, मी कोणाला घाबरू. बाळूमामा माझ्या जीवनाचा किल्ला नक्कीच आहेत, मग मी कोणाला नक्कीच का घाबरू. बाकी दयाळूपणाची कृती कितीही लहान जरी असली तरी ती कधीही मात्र वाया जात नसते. तुम्ही तुमच्या मुलाशी जसे वागा ना तसे तुमच्याशी ते नक्कीच वागतील. म्हणूनच प्रथम तुम्ही समजून घ्या, उत्तम कर्म करणे हेच मनुष्याच्या हाती आहे. मग उत्तम कर्माचे उत्तम फळ भगवंत मात्र नेहमी देतच असतात. संयम म्हणजे देवाच्या वेळेची वाट पाहणे आणि त्याच्या प्रेमावर नक्की शंका न घेता त्यांच्या योजनेवर पूर्णत्व विश्वास ठेवणे आहे. मनात उतरणं आणि मनातून अर्थात मनातून उतरणं या दोन्ही गोष्टी माणसांच्या वागण्यावर मात्र योग्य पद्धतीने अवलंबून असतात. आयुष्याच्या वादळात तुमचा नक्कीच नांगर टिकून राहो आणि तुमची बोट कधी प्रत्यक्ष बुडू नये. तर मी बाळूमामांच्या चरणी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करतोय. तुमच्यासाठी देवाची योजना परिपूर्ण आहे, त्याच्यावर विश्वास ठेवा आणि सर्व काही नियंत्रित करण्याची गरज मात्र तुम्ही सोडून द्या. सर्व चढ उतार आणि विशेषतः जीवनातील उतार चढावातून देवाचा प्रकाश कधीच विरळ मात्र होत नसतो. आनंद म्हणजे सर्वगीण तंदुरुस्तीचा अनुभव, अशी स्थिती जिथे अर्थात जीवनाच्या प्रत्येक पैलूंचे पालन पोषण केले जाते आणि सुसंवाद साधला नक्की जातो. जेव्हा तुम्ही कोण आहात हे तुम्हाला माहिती असेल तेव्हा मात्र तुम्ही कोण आहात किंवा नाही हे तुम्हाला कोणीही कधी सांगू शकत नाही. तुम्हाला काय माहिती आहे, अर्थात तुम्ही तुमच्या ताराशक्तीचे रक्षक आहात. तुम्ही तुमच्या आत्म्याच्या ज्वलंत सत्याच्या अर्थात चाव्यांचे मात्र रक्षक आहात. ज्याचा आदर केला जातो ना तेव्हा मात्र तो आनंदाने भरून जात नसतो. अनादर झाल्यावर राग येत नाही, अशा व्यक्तीला मात्र नक्कीच ज्ञानीपूर्ण तो म्हटलं जातं. वासना, क्रोध, लोभ हे तिन्ही नरकाचे दरवाजे नक्कीच आहे. हे तिघे आत्म्याचा नाश करणारे आहेत, त्यामुळे त्यांच्यापासून नेहमी आपण मात्र दूर नक्कीच राहिले पाहिजे. जे विश्वास ठेवण्यासाठी पात्र नाहीत त्यांच्यावर कधीही तुम्ही विश्वास मात्र ठेवू नका, परंतु जे विश्वास ठेवण्यास पात्र आहेत त्यांच्यावर मात्र कधी तुम्ही अविश्वास दाखवू नका. जीवन तेव्हा सुंदर होत असते जेव्हा आपण आनंदी राहतो, परंतु विश्वास ठेवा, जीवन जेव्हा चांगले होते तेव्हा आपल्यामुळे सर्व आनंदी नक्कीच असतात. तुम्ही तुमचे आयुष्य शब्दांनी कधी लिहू शकत नाही, तुम्ही जे कृतीने करून दाखवा. तुम्हाला काय वाटते ते महत्त्वाचे नाही, फक्त तुम्ही काय करता हे मात्र नक्कीच महत्त्वाचे आहे. आयुष्यात कोणी पुढे नाही आणि कोणी मागेही नाही. प्रत्येकजण आपापल्या परीने चालत असतो आणि आपापल्या वेळेत आपल्या मात्र गंतव्यस्थानी नक्कीच पोहोचता येते. एवढं मात्र नक्कीच खरे. शांत राहा आणि आनंदाने तुम्ही वेडे व्हा. हसा, प्रेम करा आणि जगा, कारण हे तुम्ही सर्वात जुने आहात आणि तुम्ही पुन्हा तरुण व्हायचा नक्कीच प्रयत्न करा. जीवन मिळणे म्हणजे नशिबाचा भाग आहे. मृत्यू येणे हा तर नक्कीच काळाचा भाग आहे, परंतु मृत्यूनंतर लोकांच्या मनामध्ये जिवंत राहणे हा तर नक्कीच आपल्या कर्माचा भाग आहे. जगातील सर्वात महागडी गोष्ट म्हणजे विश्वास आहे. कमवायला मात्र काही वर्ष नक्कीच लागू शकतात आणि गमवायला मात्र नक्कीच फक्त काही सेकंद पुरेसे आहेत. मित्रांनो, प्रथम तुम्ही समजून मात्र नक्कीच घेतलं पाहिजे, तुम्ही आता जिथे आहात ना तेथूनच सुरुवात करण्याची योग्य वेळ कधीच नसते. अर्थात सुरुवात करण्यासाठी फक्त एक पाऊल आपण प्रत्येकाला मात्र उचलावं लागते. हे भगवंता, जेव्हा मी जीवनाच्या वादळांनी भारावून जातो तेव्हा मला आठवण करून दे की तू माझा मार्गदर्शक आहेस. मला तुझ्या नक्कीच प्रेमावर विश्वास ठेवण्यास आणि तुझ्या उपस्थितीच्या आश्रयाने शांती मिळवण्यास हे गुरु माऊली नक्कीच तुम्ही प्रत्येक क्षणी मला मदत करीत राहा. शुभचिंतक हे एका सुंदर दिव्यासारखे नक्कीच असतात. ते आपले अंतर कमी करू शकत नाहीत, परंतु ते आपले मार्ग हलके नक्कीच करू शकतात आणि प्रवास सुलभ करू शकतात. आयुष्याचा प्रवास सुंदर जावो. डोळे जगातील प्रत्येक वस्तू बघू शकतात, परंतु डोळ्यांच्या आत जर काही गेले ना तर ते कधी बघू शकत नाहीत. हे त्याच प्रकारे माणूस दुसऱ्यांचे दोष तर नक्कीच बघू शकतो, परंतु स्वतःमध्ये असणारे दोष
तो कधी देखील बघू शकणार नाही. एवढं मात्र नक्कीच खरे, आम्ही खरोखर मित्र गमावत नाही, आम्ही फक्त खरे कोण आहे हे नक्कीच शोधत असतो. तुमची वेळ, वळण आणि हंगाम, असामान्य अनुकूलता आणि वाढीची अर्थात नक्कीच अपेक्षा आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, प्रथम समजून घ्या ते म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये काय देखील घडले तरी देखील आपण मात्र प्रथम स्वतःवरती विश्वास नक्कीच पूर्णत्व ठेवायला शिकलं पाहिजे. या आयुष्याच्या प्रवासात आपण काय गमावलेले आहोत या गोष्टीचा नेहमी विचार करण्यापेक्षा भगवंताने आपल्याला कोणती गोष्ट दिलेली आहे याचा देखील आपण प्रत्येकाने एकदा तरी विचार करावा. भगवंताने आपल्याला जेवढं दिले त्यातलं थोडंसं इतरांनाही आपण प्रत्येकाने देऊन मात्र नक्कीच पाहावं. बाकी मित्रांनो, कोणी तुमचे कौतुक करो अथवा कोणी तुमची निंदा करो, आपण मात्र आपल्या ध्येयाच्या वाटेवर चालत असताना नेहमी शांत मनाने चालत राहायचं. जे तुम्हाला नक्कीच चांगलं म्हणतील त्यांसाठी नक्कीच तुम्ही चांगले राहाल आणि जे तुमची नेहमी निंदा करतील ना त्यांसाठी मात्र तुम्ही नेहमी नक्कीच वाईट आहात. अर्थात बस एकच गोष्ट आपण मात्र स्मरणामध्ये ठेवावी, ते म्हणजे जे नक्कीच जसे समजतात तसेच आम्ही त्यांच्यासाठी आहोत. बस एवढं समजून आपण मात्र आयुष्याच्या प्रवासात नेहमी पुढे जायचं, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी मित्रांनो, जी व्यक्ती प्रत्येक काम घाई गडबडीत करते ना ती कधी ना कधी आवश्यक चूक करून बसते. घाई गडबडीत त्याला चांगल्या वाईट गोष्टींची समज कधी राहत नाही. त्याला फक्त लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे पडलेले असते. काम लवकर पूर्ण करण्यासाठी हे लोक शॉर्टकट नक्कीचा मार्ग निवडतात, ज्यामुळे नंतर त्यांना पश्चाताप करावा लागतो. अनेक वेळा अशा लोकांच्या घाई गडबडीत एखाद्याचे नुकसान होते. हे लोक स्वभावाने वाईट नसतात, परंतु यांना लोकांच्या क्रोधाला सामोरे मात्र जावे लागते. यामुळे अशा लोकांपासून नेहमी आपण मात्र नक्कीच दूर राहावे. मन मारून नेहमी जगण्यापेक्षा मन भरून तुम्ही मात्र नक्कीच तुमचे जगा, कारण इथला मुक्काम कधी संपेल हे मात्र कधी देखील सांगता येणार नाही. जीवनाचा खेळ आम्हाला स्वतःच्या एका आवृत्तीतून दुसऱ्या आवृत्तीत संक्रमण करणे आवश्यक आहे. त्याच्या मागण्यांशी जुळवून घेत आपल्या अस्तित्व अर्थात अस्मितेचा धागा न गमवता कला विकसित नक्कीच होत असते. आयुष्य खूप लहान आहे, त्यामुळे तुमचा मूर्ख अहंकार तोडून टाका. त्वरित क्षमा करा, हळूहळू विश्वास ठेवा, खरोखर प्रेम करा, मोठ्याने नक्कीच तुम्ही हसा आणि तुमचे हसू येणारे काही कधी नक्कीच टाळू नका. बाकी जगातील सर्वात चांगली भेट ही तर वेळ आहे, कारण तुम्ही जेव्हा कोणाला तरी तुमचा वेळ देताना तेव्हा त्यातला अर्थात त्याला तुमच्या जीवनातील तो क्षण तुम्ही देता जो परत नक्कीच कधी येणार नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनातील नकारात्मक गोष्टी अथवा नकारात्मक लोकांना काढून टाकता तेव्हा तुम्ही अधिक सकारात्मक गोष्टींसाठी मार्ग मात्र नक्कीच तयार करीत असतात. दयाळूपणाचा एक भाग म्हणजे लोकांवर त्यांच्या पात्रतेपेक्षा जास्त प्रेम करणेच आहे. एक नेता ज्याला मार्ग माहिती आहे तो त्या मार्गाने जातो आणि तो मार्ग दाखवतो देखील. बाकी भगवंता, मी पुरेसा लढलो, माझ्या आत्म्याला शांती द्या आणि माझ्या भविष्याची तुम्ही मात्र नक्कीच आशा करा. बस एवढंच. नक्कीच आपण मामांच्या चरणी म्हटलं पाहिजे. अनुभवाने आपली परिस्थिती परमेश्वरावर आपण मात्र सोडून द्यावे, कारण जेवढे तुम्ही जीवनभर करू शकता त्यापेक्षा कितीतरी जास्त ते एका क्षणात नक्कीच करू शकतात. आणि तुम्ही आज जे काही करताना त्यावरून तुमचे भविष्य नक्कीच तयार होत असते. म्हणून प्रथम मात्र तुम्ही आज योग्य गोष्टी केल्या पाहिजेत. बाकी हे गुरुमाऊली, मला माहिती आहे की तुम्ही माझ्यासाठी काहीतरी चांगले तयार केलेले आहे. मी मात्र कधी देखील हार मानणार नाही. बस तुमचा आशीर्वाद नेहमी माझ्यावरती असू द्या आणि तुमची कृपा अशीच माझ्यावरती असू द्या. एवढंच आपण मामांच्या चरणी नेहमी म्हटलं नक्कीच पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, आयुष्याच्या नक्कीच्या प्रवासामध्ये एकच गोष्ट आपण प्रत्येकाने स्मरणात ठेवलं पाहिजे, ते म्हणजे काही इथे आपले नाही आणि काही इथे आपले राहणार नाही. बस एवढंच आपण स्मरणामध्ये ठेवलं पाहिजे. स्मित ही नक्कीच हृदयाची शीतल प्रणाली आहे, डोळ्यांना चमकणारी प्रणाली आहे, चेहरा प्रकाशित करणारी व्यवस्था आहे, मनाची आरामदायी प्रणाली आहे. तुमच्या गोड हसण्याने सर्व यंत्रणा सक्रिय नक्कीच होत असतात. एवढं मात्र नक्कीच खरे. लोक पैसा किंवा भूतकाळातील अनुभव या 3 गोष्टींनी
स्वतःवर नियंत्रण तुम्ही नक्कीच ठेवू नका. बाकी जर आपल्या मनात खूप जास्त विचार सुरू असतील ना, तर आपली शक्ती नष्ट होत राहते. जेवढे कमी आणि चांगले विचार तुमच्या मनामध्ये राहतील तेवढेच तुम्ही शक्तिमान नक्कीच होत राहाल. भला अर्थात भला या शब्दाला उलट केला की लाभ असा शब्द बनतो, आणि दया या शब्द उलट केला की यात असा शब्द नक्कीच बनतो. म्हणजेच कोणाचे भले कराल तर तुमचा लाभच होईल, आणि कोणावर तुम्ही दया दाखवाल तर आठवणीत मात्र नक्कीच राहाल. रात्री आठवण त्यांचीच खरीखोर येते. जी माणसं आपल्यापासून दूर असूनही आपल्या हृदयाच्या खूप जवळ असतात. जर तुम्ही प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतली ना, तर तुम्ही मात्र नक्कीच दुखी होणार. जो जसा आहे त्याच्याशी तसंच वागायला शिका. मग बघा, सगळीकडे आनंदीच आनंद तुमच्यासाठी राहील. परंतु प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट मात्र तुम्ही स्मरणामध्ये ठेवा, ते म्हणजे आयुष्यात काही देखील घडले तरी देखील वाईट कर्म मात्र नक्कीच तुम्ही करू नका. कारण जसे तुमचे कर्म असणार आहेत त्या पद्धतीनेच भगवंत तुम्हाला मात्र फळ देणार आहे. म्हणूनच योग्य कर्म करणे हेच आपल्यासाठी नक्कीच योग्य आहे, असं आपण प्रत्येकाने समजून घ्यावे. आणि नेहमी आयुष्यामध्ये आनंदी राहून योग्य पद्धतीने हे आयुष्य आपण प्रत्येकाने जगावे. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाला समजून घ्यायच्या आहेत. बाकी भगवंत आमच्याकडे थोडेच आहे, परंतु आम्हाला अर्थात आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी प्रदान करण्यासाठी आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो. आम्हाला पैसा आणि शांती, नक्कीच आशीर्वाद, या प्रत्येक गोष्टी तुम्ही द्याव्यात. बस हेच मी तुमच्या चरणी एक मोठी मात्र नक्कीच प्रार्थना करतोय. एवढं मात्र आपण प्रत्येकाने भगवंतांच्या चरणी नक्कीच म्हटलं पाहिजे. मित्रांनो, समजून घ्या तुम्ही तुमच्या आयुष्याला, कारण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं काही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त मात्र तुम्हाला नक्कीच मिळणार. जर तुम्ही आज नक्कीच दुःखी राहाल तर उद्या तुमच्या आयुष्यामध्ये, अर्थात आज तुम्ही दुःखी असाल तर उद्या मात्र तुमच्या आयुष्यामध्ये चूक नक्कीच येणार. म्हणून नेहमी आपण चिंता आणि काळजी करण्यापेक्षा भगवंतांचे नामस्मरण मात्र करण्याकडे योग्य अशा पद्धतीने नक्कीच लक्ष दिले काय पाहिजे. आजकाल भीक मागणी ही एक पद्धतीचा धंदा झालाय. गरिबाने मागितले तर ती भीक, पुजाऱ्याने मागितले तर ते दान, अर्थात गुंडाने मागितलं ती खंडणी, सरकारी कर्मचाऱ्याने मागितलं ती लाच, आणि एखाद्या नेत्याने मागितली तर मग मात्र ती नक्कीच देणगी आहे. व्यक्तीच्या जन्मापासून काळाबरोबरचा प्रवास सुरू नक्कीच होतो. या प्रवासात काळाबरोबर माणूस अंगाने, मनाने, वयाने मात्र बदलत जातो. त्याची प्रगती होत जाते. काळाबरोबर बदलत चालत राहणे म्हणजे जीवन आहे. म्हणूनच आपण देखील नक्कीच काळासोबत पूर्णत्व बदलले पाहिजे. काळासोबत आपण मात्र प्रत्येकजण राहिलं पाहिजे. आणि आयुष्यात तुम्ही कोणत्या गोष्टी गमावलेल्या आहात या गोष्टींकडे मात्र तुम्ही जास्त लक्ष देऊ नका, तर कोणत्या गोष्टी तुम्हाला प्राप्त झालेल्या आहेत या गोष्टींकडे तुम्ही प्रथम नक्कीच लक्ष द्या. बाकी प्रेमळ मित्रांनो, शांत राहा. कारण आयुष्याच्या या लढाईमध्ये एकच गोष्ट आपण प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे, ते म्हणजे ते काही देखील आपले नाही आणि काही देखील इथे आपले राहणार नाही. बट जेवढं आपल्याला मिळत आहे ते नक्कीच आपल्याला उत्तम मिळत आहे, असं आपण प्रत्येकाने समजून घ्यावे. आणि नेहमी आपण प्रत्येकाने आनंदी राहून हे आपले मात्र आयुष्य नक्कीच जगावे. भगवंत म्हणतात, नक्कीच तुम्ही तुमच्या चिंता दूर करा. आता तुमच्या आयुष्यामध्ये असा काळ येणार आहे ज्याची तुम्ही कधी अपेक्षा देखील केलेली नसेल. म्हणूनच तुम्ही देखील भगवंतांच्या पूर्णत्व, शक्तीवरती आणि योजनांवरती विश्वास मात्र ठेवायला शिका. बाकी प्रेमळ मित्रांनो, शांत राहून आयुष्य जगणे हेच आपल्यासाठी उत्तम आहे. कारण ज्या पद्धतीने तुमच्या आयुष्यामध्ये सध्या दुःख अडचणी आलेली आहेत ना, त्याच पद्धतीने तुमच्या आयुष्यामध्ये चूक देखील भरपूर येईल. म्हणूनच आज जर तुम्हाला चिंता होत असेल तर मग मात्र ती चिंता आपण नक्कीच दूर ठेवावी आणि भगवंतांचे नामस्मरण आपण प्रत्येकाने निस्वार्थ मनाने नक्कीच करावे. जर तुम्हाला कुठे पाहायचे आहे हे माहिती असेल तर जीवन तुमच्यासाठी सुंदर आहे. भगवंतांनी तुमचे सर्व आशीर्वाद तुमच्या नक्कीच जीवनाच्या कपामध्ये ओतले पाहिजेत, जेणेकरून तुम्ही तुमच्या कुटुंबाने, प्रियजन आनंदी राहण्यासाठी कधीही कमी पडू नक्कीच नाहीत, अर्थात पडू नयेत. जशी चष्मा बदलल्यास आपली दृष्टी सुधारते, तसेच आपले विचार बदलल्यास
आपले मात्र नक्की जीवन सुधारत असते. हे देखील आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणामध्ये मात्र ठेवलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, काही देखील असले तरी देखील प्रत्येक गोष्ट आपल्या मात्र मनासारखी घडत आहे असे आपण प्रत्येकाने मानत मात्र चाललं पाहिजे. कारण जे सध्या तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहे त्या प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी उत्तमच घडत आहेत. म्हणूनच जास्त चिंता आणि काळजी करणं प्रत्येकाने सोडून द्यावे आणि भगवंताने आपल्याला जे काही दिलेले आहे ना त्यामध्येच आपण प्रत्येकाने आनंदी राहून मात्र नक्कीच आयुष्य जगावे. आपले मन हे छत्रीसारखे नक्कीच आहे, पूर्णपणे उघडत अर्थात उघडं केल्यात हलके हलके नक्कीच आपण प्रत्येकाला वाटत असते. बाकी मित्रांनो, नाते आणि पाणी एकसारखेच असते, त्यानं कोणताही रंग नक्कीच नसतो, कोणतेही रूप देखील नसते, तरीही जीवनाच्या अस्तित्वासाठी हे मात्र महत्त्वाचे असते. बाकी नम्र असणे म्हणजे आपण किती महत्त्वाचे बनू शकतो हे पाहण्यासाठी आपण पृथ्वीवर नाही हे ओळखणे, परंतु आपण इतरांच्या जीवनात किती नक्कीच फरक करू शकतो हे मात्र नक्कीच पाहणे आहे. बाकी प्रिय भगवंता, तू मात्र नक्कीच माझे हृदय आणि प्रत्येक गरज जाणतोस. तू माझ्यासमोर ठेवलेल्या मार्गाचे अनुसरण करण्यासाठी मी शहाणपणा आणि स्पष्टतेसाठी प्रार्थना करतो. मला तुमच्या नक्कीच वेळेवर आणि उद्देशावर विश्वास ठेवण्यास तुम्ही मात्र नक्कीच मला मदत करा. नक्कीच एवढंच आपण भगवंतांच्या चरणी म्हटलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, हे देखील तुम्ही भगवंतांच्या चरणी म्हणा, ते म्हणजे प्रेमळ देवा, जीवनाची भेट आणि तुम्ही दिलेल्या सर्व आशीर्वादांसाठी धन्यवाद. कठीण काळात मला समाधानी आणि कृतज्ञ राहायला शिकवा. मला नेहमी तुमची उपस्थिती आणि सत्य मात्र शोधण्यासाठी तुम्ही नक्कीच मार्गदर्शन करा. असे विचार ठेवू नका की मला चांगला रस्ता नक्कीच मिळावा. उलट असा विचार करा की मी जिथे पाय ठेवेन तो रस्ता मात्र चांगला होऊन जाईल. कारण जो आपल्या पावलांच्या योग्यतेवर विश्वास ठेवत असतो तो शिखरावर योग्य पद्धतीने पोहोचत असतो. म्हणूनच सर्वप्रथम आपण मात्र स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवला पाहिजे. ज्याचा स्वतःवरती विश्वास असेल ना तो मात्र व्यक्ती कधी त्याच्या आयुष्यामध्ये नक्कीच पूर्णत्व होणार नाही. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, शांत राहा. कारण जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये गमावलेले आहात अर्थात त्यापेक्षा जास्त मात्र तुम्हाला नक्कीच मिळेल. जर आजचा हा संदेश नक्कीच तुम्ही शांत मनाने इतका ऐकलेला असाल तर मी तुमचे आभार मानतो. आणि नक्कीच प्रेमळ मित्रांनो, शांत राहून भगवंतांची नेहमी तुम्ही भक्ती करा आणि नेहमी तुम्ही भगवंतांचे नामस्मरण देखील करीत राहा. नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणी भगवंत चमत्कार करोत. बस एवढेच मी भगवंतांच्या चरणी प्रार्थना करतो. बाकी भगवंता, मला माहिती आहे की तू माझा संघर्ष पाहतोस. मला आशीर्वाद देण्याच्या तुमच्या वचनावर माझा मात्र पूर्णत्व विश्वास आहे. संकटात असताना प्रामाणिक राहा आणि साधन असताना अर्थात सधन नक्कीच असताना साधे राहा. अधिकार नक्कीच अधिकारात असताना नम्र व्हा आणि रागात असताना शांत राहा. यालाच म्हणतात जीवनाचे खरे व्यवस्थापन. जर आपले विचार उच्च आणि सकारात्मक आहेत तर लहानाकडून तुम्हाला सन्मान नक्कीच मिळेलच, त्याचबरोबर मोठ्यांकडूनही तुमचा सन्मान मात्र केला जाईल. आनंदाचा शोध घेणे म्हणजे तुमचा नक्कीच फोन शोधण्यासारखे आहे आणि बहुतेक वेळा तो आपल्या हातातच नक्कीच असतो. सुंदर चेहरा काळांतराने म्हातारा होईल आणि परिपूर्ण शरीर बदलेल, परंतु एक सुंदर आत्मा नेहमी सुंदर आत्मा नक्कीच असेल. मित्रांनो, समजून घ्या, देवाने अडवले तर नक्कीच त्याचा पाठलाग करू नका. त्यांच्या योजना आपण मागे सोडत असलेल्या कोणत्याही गोष्टींपेक्षा चांगल्या नक्कीच आहेत. यावर मात्र तुम्ही प्रथम विश्वास ठेवा. जर आपण अर्थात नक्कीच आपल्यापेक्षा चांगले बनण्याचा प्रयत्न केला तर आपल्या सभोवतालचे प्रत्येक गोष्ट देखील चांगलीच होईल. एवढं मात्र नक्कीच करे. देवावर तुम्ही विश्वास ठेवा. जरी त्यांचे उत्तर नक्कीच थांबवा असेल, त्यांची नक्कीच वेळ परिपूर्ण आहे आणि तो जे तयार करीत आहे ते मात्र नक्कीच योग्य आहे. म्हणूनच तुम्ही मात्र बाळूमामांच्या योजनेवरती पूर्णत्व विश्वास ठेवलं पाहिजे. कारण प्रेमळ मित्रांनो, बाळूमामा तुम्हाला जे देतात ते मात्र योग्यच देत असतात. म्हणूनच आज जर तुम्ही ही चिंता करीत असाल तर नक्कीच तुम्ही ती तुमची चिंता सोडावी आणि भगवंतांचे नामस्मरण
निस्वार्थ मनाने नक्कीच करावे. गरीब मन निमित्तामध्ये बुडते, तर श्रीमंत मन उपायांमध्ये नक्कीच पोहते. एवढं मात्र नक्कीच करे. बाकी बाह्य मतांच्या समुद्राची पर्वा न करता आतून माहिती उच्च संदर्भात ठेवण्यासाठी सराव मात्र नक्कीच लागतो. आत्मसन्मान आणि आत्मप्रेम हेच काय, आणि स्वतःची काळजी घेण्याच्या क्षमतेवर विश्वास कसा मिळवायचा हे देखील समजायला हवं. जे काम करत नाही ते नक्कीच किती काळ झाले, काय बदलले नाही यावर अर्थात तुम्ही हळवू नका. समजून घ्या, तुमच्या आयुष्यात भगवंतांनी जे कार्य सुरू केले आहे ते नक्कीच तो पूर्ण करेल हे प्रथम तुम्ही जाणून घ्या. त्याने तुम्हाला जे वचन दिले आहे ते पूर्ण होईल. प्रार्थना करा, प्रतीक्षा करा, आणि प्रथम म्हणजे तुम्ही भगवंतांवरती विश्वास ठेवा. बस एवढ्याच गोष्टी मनुष्याने प्रथम लक्षात मात्र घेतले पाहिजेत. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला मात्र तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच मिळणार. म्हणून जर तुमच्या आयुष्यामध्ये आज नक्कीच संकटे आलेली असतील तर मग तुम्ही त्या संकटांचा विचार करणं प्रथम मात्र टाळलं पाहिजे. एवढं मात्र नक्कीच, सर्व वेळ गंभीर होण्यासाठी आयुष्य खूप लहान आहे. अर्थात तर जर तू स्वतःवर हसत नसशील अर्थात तर मला कॉल कर, मी तुझ्यावर नक्कीच असेन. अर्थात समजून घ्या, आयुष्यामध्ये काही देखील झाले तरी देखील आपण मात्र सर्वप्रथम स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवला पाहिजे. जर तुम्ही नक्कीच स्वतःवरती विश्वास ठेवाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहून हे तुमचं आयुष्य नक्कीच जगाल. म्हणूनच प्रथम मनुष्याने स्वतःवरती विश्वास ठेवावे आणि नेहमी आयुष्यामध्ये शांत मनाने उत्तम कर्म नक्कीच करावे. अपयश म्हणजे प्रगतीत नक्कीच यश असते. धन्य ती अर्थात आहे जिने विश्वास ठेवला की प्रभू नक्कीच तिला दिलेले वचन पूर्ण करेल. मित्रांनो, इतरांना चांगले आणि चांगले करण्याची प्रेरणा देणारी तुम्ही व्यक्ती व्हा. तुमची दयाळूपणा, नम्रता आणि दृढनिश्चय इतरांच्या जीवनात बोलू शकते. उदाहरण घेऊन जगा आणि मग बघा तुमचा प्रभाव कसा नक्कीच दूरदूरवर पसरेल. एवढं मात्र तुम्ही नक्कीच समजलं पाहिजे. बाकी काहीही झाले तरी देखील आपण मात्र कधी देखील नक्कीच रडू नये. जेवढं तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच मिळणार. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आता मात्र तुम्हाला एकच गोष्ट समजली पाहिजे, ते म्हणजे आयुष्याच्या प्रवासात काय देखील घडले तरी देखील आपण मात्र नेहमी स्वतःवरती विश्वास नक्कीच पूर्णत्व ठेवायला शिकलं पाहिजे. जर तुमचा स्वतःवरती विश्वास असेल ना तर तुमच्यासाठी सर्व गोष्टी शक्य आहेत. बाकी घाणेरडे हा ते स्वच्छ पैशांचे नक्कीच लक्षणीय आहेत. जे कमी कमवतात त्यांचा आदर करा, पण प्रामाणिकपणे नक्कीच राहा. बाकी देवाचे नक्कीच प्रेम आपल्या तरी चांगल्या गोष्टींपासून नाही तर त्यांच्यामध्ये जे काही चांगले आहे ते आपल्यावर प्रेम नक्कीच आहे. आयुष्य परिपूर्ण असू शकत नाही, पण ते परिपूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. इतरांना तुमची स्वतःची किंमत ठरवू देऊ नका. तुम्ही जसे आहात तसे पुरेसे आहात. तुमच्या प्रवासावर तुम्ही प्रथम लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या अंत नक्कीच प्रेरणेवर तुम्ही प्रथम विश्वास ठेवा. आणि लक्षात ठेवा, ते म्हणजे तुमचे मूल्य आतून नक्कीच येते. बस बाह्य प्रामाणिकपणातून नक्कीच नाही. शांतपणे विचारपूर्वक घेतलेले निर्णय कधीही चांगलेच असतात. अर्थात मरणाऱ्यासाठी रडणारे अनेक जण मिळतील, परंतु जो जिवंत आहे ना त्याला मात्र नक्की समजून घेणारे येथे कोणी देखील मिळणार नाही. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये तुम्ही जेवढं काही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला नक्कीच मिळेल. जर तुम्ही आजही चिंता करीत असाल तर मग मात्र तुम्ही तुमची ती चिंता पूर्णत्व सोडून दिली पाहिजे. एवढं मात्र नक्कीच. एकदा आयुष्यामध्ये जर दुःख आले तर नेहमी तीच दुःख तुमच्या आयुष्यामध्ये येतील अशी मात्र तुम्ही कधी कल्पना करू नका. अर्थात प्रेमळ मित्रांनो, सध्या तुमच्या आयुष्यामध्ये जे काही घडत आहे ते मात्र उत्तमच घडत आहे. म्हणूनच प्रथम मात्र तुम्ही भगवंतांच्या योजनेवरती नक्कीच विश्वास ठेवायला शिका आणि भगवंत तुम्हाला जे काही देत आहेत त्यामध्ये तुम्ही मात्र योग्य पद्धतीने असे आनंदी नक्कीच राहायला शिका. बस जेवढं तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला ते भगवंत नक्कीच देतील. तुम्ही चूक केलीत, काही झाले तरी तुमची चूक सुधारा आणि तुम्ही पुढे जा.
ज्या माणसाला तुम्ही अर्थात पूर्णपणे पराभूत करू शकत नाही त्याला नक्कीच हानी तुम्ही कधी देखील पोहोचू मात्र नक्कीच नका, जरी तो तुमचा जरी शत्रू असला तरी देखील. आयुष्य खूप लहान आहे म्हणून तुमचा मूर्ख अहंकार तोडून टाका. त्वरित माफ करा, हळूहळू विश्वास ठेवा, खरोखर प्रेम करा, नक्कीच मोठ्याने हसा आणि तुम्हाला हसवणारी कोणतीही गोष्ट कधी तुम्ही मात्र टाळू नका. यश परिपूर्णतेबद्दल नक्कीच नाही तर नक्कीच ती प्रगती नाही. प्रत्येक लहान विजय साजरा करा आणि प्रत्येक अर्थात धक्क्यातून तुम्ही शिका. वाट नक्कीच प्रवासात अर्थात वाढ प्रवासात होते, फक्त गंतव्यस्थानावर नाही. तुमच्या अपूर्णता स्वीकारा आणि स्वतःच्या सर्वोत्तम आवृत्तीसाठी नक्कीच तुम्ही प्रयत्न करा. तुमच्या सर्व चिंता आणि काळजी तुम्ही नक्कीच भगवंतांना द्या, कारण त्यांना तुमची प्रथम काळजी आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, भगवंतांची भक्ती करण्यासाठी आपले मन आपण मात्र नक्की साफ ठेवलं पाहिजे. बाकी भगवंतांची कृपा आपण प्रत्येकांवरती नक्कीच आहे असं आपण प्रत्येकाने समजून मात्र घेतलं पाहिजे. आणि आयुष्यामध्ये नेहमी तुम्ही मात्र शांत राहा, कारण जेवढं तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये मिळणार. जर तुम्हाला नक्कीच भगवंतांच्या योजनेवरती विश्वास असेल ना, तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधीही उदास मात्र नक्कीच राहणार नाही, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी माणसांचा स्वभाव हा तर त्या दिव्यासारखा असतो, नक्की जो राजाच्या महलात सुद्धा तेवढाच प्रकाश देतो जेवढा कोणा गरीबाच्या नक्कीच तो झोपडीत देतो, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी प्रेमळ मित्रांनो, काही देखील झाले तरी देखील निराश तुम्ही मात्र कधी देखील नक्कीच होऊ नका. जेवढं तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच येणार, एवढं अर्थात नक्कीच मिळणार. हे देखील तुम्ही समजून घेतलं पाहिजे. लोकांच्या निर्णयाच्या सावलीतून जगू नका, स्वतःच्या राजाच्या प्रकाशात स्वतःच्या नक्कीच तुम्ही निवड करा. संयम हा एक गुण आहे जो स्पष्टता आणि शांतता नक्की जाणतो. विश्वास ठेवा की सर्व काही योग्य वेळी नक्कीच होईल. आयुष्यात घाई केल्याने फक्त तणाव निर्माण होतो, पण संयम तुम्हाला प्रत्येक क्षणाच्या सौंदर्याची प्रशंसा करण्यास मात्र अनुमती नक्कीच देते. आणि प्रेमळ मित्रांनो, प्रथम तुम्ही नक्कीच समजून घ्या, आयुष्यात काहीही झाले तरी देखील आपण मात्र भगवंतांवरती खरोखर नक्कीच विश्वास ठेवला पाहिजे. शांत राहा, अर्थात जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त मात्र तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आता नक्कीच मिळणार आहे. म्हणूनच जर तुम्ही अजूनही चिंता करीत असाल तर मग मात्र तुमची चिंता नक्कीच करणं व्यर्थ आहे. आजचा हा संदेश अजून काही मिनिटे शांत मनाने आपण नक्कीच ऐकावा. प्रेमळ मित्रांनो, विश्वास ठेवा तुम्ही भगवंतांवरती, कारण ज्या भगवंतांनी तुम्हाला आजपर्यंत इथपर्यंत आणलेले आहेत ना, नक्कीच ते तुम्हाला मात्र पुढे देखील नक्कीच नेतील. म्हणूनच जास्त चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे आपण प्रत्येकाने चिंतन मात्र नक्कीच पूर्णत्व केले पाहिजे. बाकी संधी मात्र क्वचितच येतात. जेव्हा सोन्याचा पाऊस पडत असतो तेव्हा मात्र बादली बाहेर नक्कीच टाका, अंगठा कधीही नाही. एवढ्या मात्र गोष्टी समजलं पाहिजेत. विलंब हे आळशीपणाचे लक्षण नाही, ते निराशाचे आणि गरिबीचे लक्षण आहे. यामध्ये नक्कीच तुम्ही प्रथम स्वयं मात्र नक्कीच नियमन आणि पूर्ण कार्याचे अचूक निर्णय घेण्यास असमर्थता पूर्णत्व येते. हे देखील आपण प्रत्येकाला समजले पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं काही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त जर तुम्हाला मिळवायचे असेल तर ते मात्र तुम्हाला नक्कीच मिळेल. म्हणून शांत राहा, नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सर्व काही उत्तम होणार आणि सर्व काही तुम्हाला नक्कीच चांगल्या गोष्टी नक्कीच मिळणार. बस एवढंच आपण समजलं पाहिजे. बाकी प्रत्येक नाते हे तर काचेसारखं असतं, कोणत्याही बाजूचा अर्थात ओरखडा दुसऱ्या बाजूला प्रतिबिंबित होतो. म्हणून नेहमी प्रत्येकाच्या भावना जपून आणि आदराने नक्कीच तुम्ही ते मात्र हाताळलं पाहिजेत. बाकी प्रेमळ मित्रांनो, काही देखील झाले तरी देखील आपण मात्र आयुष्यामध्ये भगवंतांवरती आता नक्कीच विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. अर्थात जर तुमच्या घरात सतत नक्कीच अडचणी येत असतील, सतत तुमच्या आयुष्यामध्ये दुःख येत असतील, तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये काही देखील नसून तुमच्या मनामध्ये नक्कीच गडबड आहे.
म्हणूनच प्रथम आपण आपल्या मनावरती कंट्रोल केलं पाहिजे. अर्थात जो व्यक्ती प्रथम मनावरती कंट्रोल करत असतो तो मात्र आयुष्यामध्ये नक्कीच आनंदी राहून आयुष्य जगतो. बाकी तुमच्याकडे असलेल्या पैशाने आनंद मोजला जात नाही, हे तुमच्या आयुष्यातील अद्भुत लोकांद्वारे हे मात्र नक्कीच मोजले जाते. हे देखील तुम्ही मात्र समजले पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये जर तुम्ही नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवून जगलात ना, तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये उत्तम पद्धतीने हे आयुष्य नक्कीच जगाल. म्हणूनच काही इथे आपले नाही, काही इथे आपले मात्र राहणार नाही. बस एवढ्याच गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. आणि नेहमी आपण प्रत्येकाने भगवंतांचे नामस्मरण तसेच भगवंतांची भक्ती ही मात्र निस्वार्थ मनाने आता नक्कीच केली पाहिजे. एवढं मात्र तुम्ही प्रथम समजून घ्या. बाकी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या हृदयाचे रक्षण करा. कारण तुम्ही जे काही करता ते मात्र त्यातूनच वाहत नक्कीच असते. आणि तुम्ही मात्र तुमच्या हृदयाला कधी देखील दुखावू नका. कारण प्रेमळ मित्रांनो, जसे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करणार आहात त्याच पद्धतीने इथे मात्र नक्कीच तुमचे आयुष्य प्रथम घडणार आहे. म्हणून प्रथम तुम्हाला जर आनंदी राहायचे असेल ना, तर तुम्ही स्वतःवरती विश्वास नक्कीच ठेवायला शिकाल. शांत राहा. आयुष्यामध्ये काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नसतात, तर त्या भगवंतांच्या नक्कीच मनासारख्या घडत असतात. म्हणून जर तुम्हाला आयुष्यामध्ये खरोखर आनंदी राहायचे असेल तर तुम्ही मात्र भगवंतांच्या योजनेवरती विश्वास देखील पूर्णत्व ठेवलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, भगवंत कधीही कुणाचे वाईट नक्कीच करीत नसतात. अर्थात भगवंत सर्वांसाठी उत्तमच योजना आखत असतात आणि राखत असतात. तुम्ही देखील त्यांच्या योजनेवरती विश्वास मात्र आता नक्कीच ठेवलं पाहिजे. बस एवढंच माणसाने योग्य पद्धतीने समजायला हवं. आणि नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं सध्या गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला आता लवकरच मिळणार आहे. म्हणून आजचा संदेश तुम्ही मात्र शांत मनाने नक्कीच ऐकावा. मित्रांनो, समजून घ्या आयुष्याला. कारण आयुष्यामध्ये जे काही घडत असते ते आपल्या उत्तमासाठीच घडते. आज जर तुम्हाला भरपूर जास्त दुःख असतील ना, तर भरपूर जास्त तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चूक देखील नक्कीच येणार. जर आज तुम्ही भरपूर जास्त अशी चिंता करीत असाल तर ती मात्र तुमची चिंता तुम्हाला दुःखामध्ये ठेवेल. म्हणूनच प्रथम आपण समजलं पाहिजे ते म्हणजे देण्यासाठी दान, घेण्यासाठी ज्ञान आणि त्यागण्यासाठी अभिमान मात्र सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून प्रथम मात्र तुम्ही तुमचा अभिमान नक्कीच त्यागला पाहिजे. समजून घ्या, अभिमान ज्या माणसाला, अर्थात ज्या माणसांमध्ये अभिमान असतो, गर्व असतो, तो मात्र माणूस कधी देखील पुढे जाऊ शकणार नाही. म्हणूनच प्रथम तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा आणि नेहमी उत्तम कर्म तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करीत राहा. अर्थात ज्याचे जसे कर्म असेल तसेच भगवंत त्याला फळ नक्कीच देणार. बस या गोष्टी देखील तुम्ही समजून घ्या. मनापासून बाळूमामांवर विश्वास ठेवलं पाहिजे आणि स्वतःच्या समजुतीवर नक्कीच तुम्ही शिकलं पाहिजे. तुमच्या अर्थात सर्व मार्गाने त्याच्या आधी नक्कीच तुम्ही राहा आणि तो तुमचे मार्ग 100% सरळ करील. बस एवढंच आपण समजले पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, नक्कीच आजचा हा संदेश तुमच्याही समोर नक्कीच आलेला असेल आणि आजचा हा संदेश जर तुम्ही इतका वेळ देऊन ऐकलेला असेल तर मीही तुमचे मनापासून आभार मानतो. हा संदेश अजून शांत मनाने आपण पुढे नक्कीच ऐकावा. तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर जास्त संकटे येत असतील, भरपूर जास्त दुःखाचा तुम्हाला जर सामना करावा लागत असेल तर मग मात्र तुम्ही आता तुमची चिंता करणं सोडून द्यावी आणि भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे आता मात्र तुम्ही तुमचे लक्ष नक्कीच पूर्णत्व केंद्रित करावे. बस तेवढ्याच गोष्टी तुम्ही समजून घ्या आणि नक्कीच शांत राहा. कारण आयुष्यामध्ये कोणत्या कशा अर्थात गोष्टी घडतील हे मात्र भगवंतांनाच पूर्णत्व त्या गोष्टीचे ज्ञान आहे. म्हणूनच ज्या सध्या तुमच्या आयुष्यामध्ये गोष्टी आणि घटना घडत आहेत त्या प्रत्यक्ष भगवंतांच्या इच्छेनेच घडत आहेत असं आपण प्रत्येकाने नेहमी समजावे आणि नेहमी आनंदाने राहून आपण मात्र हे आयुष्य नक्कीच जगावे जो मनापासून भगवंतांच्या चरणी जातो. आणि मनापासून भगवंतांच्या चरणी जाऊन मनापासून भगवंतांची जो भक्ती करीत असतो, भगवंत मात्र त्याच्या पाठीशी
सदा सर्वदा नक्कीच असतात. म्हणूनच आपण प्रत्येकाने मनापासून भगवंतांची भक्ती नक्कीच करायला शिकली पाहिजे. बस तेवढ्याच गोष्टी तुम्ही मात्र प्रथम समजून घ्या. बाकी आजचा हा संदेश अजून काही मिनिटे नक्कीच ऐकावा. त्या सर्व आघातांच्या केंद्रस्थानी अर्थात त्या करण्याचे अभिमानाची भावना आहे वाळवंटात राहिल्यामुळे अर्थात आपल्याला एकटेपणाची तीव्र भावना येऊ शकते, जे काही जण त्यांच्या जीवनाचा विचार मात्र नक्कीच करतात. बाकी प्रेमळ मित्रांनो समजून घ्या, ते म्हणजे आयुष्यामध्ये काही देखील घडले तरी देखील उत्तमच आपल्या आयुष्यामध्ये घडत आहे असा प्रथम तुम्ही विचार करा आणि नेहमी आनंदी राहून हे तुमचं आयुष्य मात्र तुम्ही नक्कीच पूर्णत्व जगायला शिका. बस हेच तुम्हाला समजायचं आहे. संपर्कात राहणे चांगली गोष्ट आहे, परंतु समजून घेणे हे मात्र नक्की सर्व काही आहे. अर्थात सर्व काही आहे हे मात्र आपण प्रत्येकाने नक्की समजून घेतलं पाहिजे. बाकी मित्रांनो अगदी अर्थात सकाळी आम्हाला वेगळे होण्याची संधी मिळते, बदलण्याची संधी, चांगले होण्याची संधी. तुमचा भूतकाळ हा तुमचा अर्थात नक्कीच भूतकाळ आहे, तो तिथेच तुम्ही सोडा आणि भविष्यकाळामध्ये तुम्ही मात्र आता प्रवेश करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काय भूतकाळामध्ये घडलेलं आहे त्याचा मात्र तुम्ही जास्त विचार नक्कीच करत बसू नका. जे तुमच्या आयुष्यामध्ये अर्थात सध्या घडत आहे ते मात्र नक्कीच उत्तमच घडत आहे. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो प्रथम मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच समजून घेतलं पाहिजे, ते म्हणजे आयुष्यामध्ये जे काही नक्कीच आपल्या घडत असते ते तर उत्तमच पूर्णत्व घडत असते. म्हणून आपण नेहमी चिंता आणि काळजी करणं आता मात्र सोडून द्यावे आणि भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे आपण मात्र पूर्णत्व नक्कीच आता लक्ष द्यावे. बस तेवढंच तुम्हाला समजायचं आहे. जगातील 7 आश्चर्य अर्थात पाहणे, ऐकणे, स्पर्श करणे, चव घेणे, अनुभवणे, हसणे आणि प्रेम करणे एवढं मात्र नक्कीच. लोभ आणि भीती मानवी ताळाच्या नैसर्गिक प्रवाहात व्यत्यय आणतात. अर्थात या अंतःप्रेरणेवर नक्कीच तुम्ही मात करून सर्वात आव्हानात्मक क्षणांमध्ये शांतता प्राप्त केली अर्थात प्राप्त पूर्णत्व केली जाते. बाकी मित्रांनो आम्ही खूप व्यस्त आहोत, थांबून विचार करण्यात व्यस्त आहोत की आमच्या क्रिया अर्थात क्रियाकलाप आणि आमचे विचार देखील आमच्या आत्मभावनेला काय करतात हे नक्कीच ते तुमच्या आत्म्याला जे कष्ट देत आहे त्यापासून तुम्ही मात्र प्रथम ब्रेक घ्या. नियमित ताणतणावातून नियमित विश्रांती घेणे खूप नक्कीच उद्रोधक असू शकते. वेळेवर विश्वास ठेवा. घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण नक्कीच आहे आणि हे वेळेत सिद्ध मात्र नक्कीच करीत असते. हे देखील आपण प्रत्येकाने समजले पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं काही नक्कीच गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त मात्र तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आता नक्कीच मिळणार. जर अजूनही तुम्ही दुःखी असाल तर मग मात्र आता तुम्ही ती तुमची नक्की चिंता सोडली पाहिजे. प्रेमळ मित्रांनो प्रथम मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच समजून घेतलं पाहिजे, ते म्हणजे इथे काही आपले नाही आणि काही इथे आपले राहणार नाही. अर्थात जे सध्या तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहे ते प्रत्यक्ष उत्तमच घडत आहे असं तुम्ही प्रथम नक्कीच विचार करा आणि शांत मनाने तुमचे आयुष्य जगा. ज्या माणसांनी नक्कीच पाण्याचे द्राक्षास अर्थात पूर्णत्व द्राक्षारसात रूपांतर केले तो मात्र नक्कीच तुमच्या दुःखाच्या आनंदात रूपांतर करू शकतो. तुमचा नक्कीच विश्वास असेल तर एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी प्रेमळ मित्रांनो समजून घ्या, ते म्हणजे नक्कीच तुमच्या जन्मापासून आजपर्यंत जर तुम्हाला वाटत असेल की भगवंत तुमचे रक्षण करत आहे, जर नक्कीच तुमच्या यावरती विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यात योग्य पद्धतीने नक्कीच जात आहात. समजून घ्या जे काही नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहे ना सध्या ते मात्र उत्तमच घडत आहे. म्हणून आपण नेहमी शांत राहावे आणि भगवंतांची भक्ती ही आपण प्रत्येकाने निस्वार्थ मनाने नक्कीच करावे. या जगातील प्रत्येक जीवन हे तर भगवंतांच्या सत्याच्या हाताने नक्कीच भगवंतांनी रचले आहे. म्हणूनच मी नक्कीच भगवंतांचा आभारी आहे की कारण त्याने माझे जीवन रंगवले तेव्हा त्याने एक सुंदर रंग समाविष्ट केला, तो म्हणजे नक्कीच तुम्ही आहात. बाकी प्रेमळ मित्रांनो समजून घ्या, ते म्हणजे काही देखील झाले तरी देखील आपण मात्र नेहमी नक्की चिंता करू नये. आपण नेहमी
चिंता करण्यात आपला वेळ घालवण्यापेक्षा नेहमी आपण भगवंतांचे चिंतन करण्यात आपण मात्र आपला वेळ नक्कीच घालवावा. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला मात्र योग्य पद्धतीने नक्की समजून घ्यायच्या आहेत. भगवंत म्हणतात शांत राहा, कारण या आयुष्यामध्ये अशक्य असे मात्र काहीच नाही. अर्थात भगवंतांसाठी सर्व काही शक्य आहे. फक्त तुम्ही भगवंतांवरती विश्वास ठेवा आणि त्यांची निस्वार्थ मनाने तुम्ही मात्र नक्कीच भक्ती करा. बस एवढंच तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आजचा हा संदेश अजून काही मिनिटे देऊन आपण नक्कीच ऐकावा. जर तुमचा विश्वास असेल की भगवंत आमचे आयुष्य आनंदी करत आहेत, जर तुमचा विश्वास असेल की भगवंत आमच्या पाठीशी आहेत, तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी देखील रडणार नाही. एवढं मात्र नक्कीच करे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या ते म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्याला, जो व्यक्ती आपल्या अर्थात स्वतःच्या आयुष्याला समजून घेत असतो तो मात्र कधी देखील नक्कीच दुःखी राहणार नाही. बाकी आपल्याला सर्व काही मिळते तेव्हा जीवन काहीच नसते, पण जेव्हा आपण काहीतरी नक्कीच चुकवतो तेव्हा जीवन सर्व काही असते. माणसांची किंमत त्यांच्या अनुपस्थित मात्र नक्की समज असते, अर्थात नक्कीच समजत असते. हे देखील तितकंच खरे. आणि प्रेमळ मित्रांनो, नेहमी शांत राहा, नेहमी आनंदी राहा आणि उत्तम तुम्ही कर्म करा. नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं काही प्राप्त झालेलं आहे ते मात्र उत्तमच प्राप्त झालेले आहे. म्हणून जर अजूनही तुम्हाला चिंता होत असेल तर मग मात्र तुम्ही तुमची ती चिंता करणं सध्या मात्र व्यर्थ आहे. म्हणून प्रेमळ मित्रांनो, तुम्ही ती तुमची चिंता करणं सोडा आणि भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे तुम्ही मात्र नक्कीच तुमचे पूर्णत्व लक्ष केंद्र द्या. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने समजायचं आहे. तुमच्या मनावर विश्वास तुम्ही ठेवा की तुम्हाला उत्कटतेने, उद्देशाने, जादूने आणि चमत्काराने भरलेले जीवन योग्य पद्धतीने जगायचे आहे. जेव्हा तुम्ही इतरांना दोष देण्याऐवजी स्वतःला तपासण्यात आणि सुधारण्यास सुरुवात करताना तुमची मात्र खऱ्या अर्थाने प्रगती व्हायला त्या क्षणी मात्र नक्कीच सुरुवात होते. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, नक्कीच जेवढं तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच मिळणार. म्हणून नक्कीच मनुष्याने नेहमी चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे चिंतन मात्र करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. एवढं मात्र नक्कीच करे. आजचा हा संदेश शांत मनाने अजून काही मिनिटे तुम्ही नक्कीच ऐका. तुम्हाला मोठा अनुभव मात्र नक्कीच येईल. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या ते म्हणजे जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर नक्कीच आव्हानांचा सामना करताना तुम्ही नक्कीच नेहमी सकारात्मक देखील राहिलं पाहिजे. तुम्हाला आयुष्यामध्ये उत्तम गोष्टी प्राप्त करायच्या असतील तर उत्तम कर्म देखील तुम्हाला देखील करावे लागेल. आणि सूर्य हा आपल्या जीवनातील एक महान शिक्षक आहे. जेव्हा तो मावळतो तेव्हा तो शांती येते, जेव्हा तो उगवतो ना तेव्हा तो एक आशा नक्कीच आणतो. 1000 मैलाचा प्रवास एका पावलाने नक्कीच सुरू होतो. जेव्हा तुमची भीती ओसाट पडते आणि तुमचा नाश नक्कीच वाटचाळीसारखा येतो तेव्हा तुमच्यावर संकटे आणि वेदना या मात्र निश्चिंतच येतात. हे देखील आपण प्रत्येकाने समजलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, शांत राहा, भगवंतांची नेहमी तुम्ही भक्ती करा. बस एवढंच तुम्हाला आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने मात्र नक्कीच समजायचं आहे. जी व्यक्ती शक्तिशाली असूनही अर्थात तिच्या श्रमा करण्याची क्षमता आहे आणि जी व्यक्ती गरीब असूनही दानी आहे, अशा व्यक्तींचे स्थान स्वर्गाच्या वर नक्कीच असते. हा फार मोठा विचार आहे. बाकी या गोष्टी आपण देखील योग्य पद्धतीने नक्की समजल्या पाहिजेत. बाकी प्रेमळ मित्रांनो, आजचा हा बाळूमामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश अजून काही मिनिटे देऊन आपण प्रत्येकाने नक्कीच ऐकावा. हा संदेश तुम्हाला जर मनापासून आवडत असेल तर तुम्ही आजच्या या संदेशाला 1 लाईक मात्र अवश्य करावे. बाकी मित्रांनो, जेवढं काही तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच मिळणार. आणि आज जर तुम्हाला आनंद हवा असेल तर तुम्हाला मात्र इतरांना देखील आनंद नक्कीच द्यावा लागेल. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाने समजून मात्र घेतल्या पाहिजेत. एवढं मात्र नक्कीच करे.
प्रत्येक परिस्थिती एक संक्रमण आहे. निसर्गात सुरुवात आणि शेवट असत नाही, फक्त परिवर्तन आणि परिवर्तन नक्कीच असते. आपल्या भूतकाळाचे कधीही अर्थात कैदी आपण होऊ नये, तो एक धडा होता. जन्म अर्थात पेटीची नक्कीच शिक्षा नाही. मित्रांनो, समजून घ्या, ते म्हणजे भगवंतांची लीला अपरंपार आहे आणि भगवंत जे काय आपल्या आयुष्यात आपल्यासाठी करीत असतात अर्थात ते मात्र नक्कीच उत्तमच करत असतात. म्हणून आपण नेहमी चिंता आणि काळजी करणं सोडून द्यावे आणि भगवंतांवरती आपण मात्र आपला विश्वास पूर्णत्व नक्कीच ठेवावा. बस तेवढंच आपण प्रत्येकाला स्मरणामध्ये मात्र नक्कीच ठेवायचं आहे. जो व्यक्ती भगवंतांवरती नेहमी विश्वास ठेवून आयुष्य जगतो, त्याच्या आयुष्यामध्ये किती जास्त संकटे जरी आलीत तरी देखील तो मात्र त्याच्या आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने पुढे नक्कीच जातो. म्हणूनच आज जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर जास्त असे संकटे आलेली असतील ना, तर मग मात्र तुम्ही भगवंतांवरती नक्कीच विश्वास ठेवा. कारण तुम्ही जेवढं जास्त गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला भगवंत नक्कीच देणार. यावरती देखील तुम्ही तुमचा विश्वास मात्र नक्कीच ठेवायला शिका. बस एवढंच माणसाने समजावे. मागे आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम भाग ते म्हणजे दररोज सकाळी तुम्हाला स्वतःची आनंदी आवृत्ती बनण्याची एक नवीन संधी मात्र नक्कीच असते. आणि प्रेमळ मित्रांनो, प्रथम तुम्ही मात्र नक्कीच समजून घेतलं पाहिजे, ते म्हणजे आयुष्याच्या या शर्यतीमध्ये काही देखील घडले तरी देखील नक्कीच प्रत्येक गोष्ट उत्तमच घडत आहे असं मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच समजून घेतलं पाहिजे. कारण आयुष्यामध्ये जे काही घडत असते अर्थात घडत असते ते मात्र उत्तमच घडत असते. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंता करीत असाल तर मग मात्र तुम्ही ती तुमची चिंता सोडावी आणि भगवंतांचे चिंतन करण्याकडे तुम्ही मात्र तुमचे नक्कीच लक्ष केंद्रित करावे. बाकी शांत राहा. कारण आयुष्यामध्ये नक्कीच काही देखील अर्थात कोणत्याही गोष्टी पूर्ण काळासाठी नक्कीच घडणार नाहीत आणि ज्या गोष्टी सध्या तुमच्याकडे आहेत ना, त्या गोष्टी मात्र तुमच्यासाठी नक्कीच त्या गोष्टी उत्तमच आहेत. जर तुम्हाला आयुष्यामध्ये भरपूर जास्त आनंद हवा असेल तर सर्वप्रथम तुम्ही स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवायला शिका. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला आयुष्यामध्ये समजून मात्र घ्यायच्या आहेत. बाकी आजचा हा संदेश शांत मनाने अजून काही मिनिटे देऊन आपण नक्कीच ऐकावा. जेवढ्या गोष्टी तुम्ही गमावलेल्या आहात त्यापेक्षा जास्त गोष्टी आता मात्र तुम्हाला नक्कीच मिळणार. जर अजूनही तुम्ही चिंता करीत असाल तर मग मात्र खरोखर प्रेमळ मित्रांनो, तुमची चिंता पूर्णत्व व्यर्थ आहे. समजून घ्या. अजूनही चिंता करीत असाल तर तुमचे आयुष्य आता मात्र संपून जाईल. म्हणूनच मनुष्याने नक्की चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे चिंतन करण्याकडे मात्र पूर्णत्व लक्ष दिलं पाहिजे. बस एवढंच आपण प्रत्येकाला समजायचं आहे. शांत राहा, उत्तम कर्म करा. उत्तम कर्म केल्यानेच तुमचं आयुष्य उत्तम बनून जाईल. एवढं मात्र नक्कीच तुम्ही समजून घ्या. आजचा हा संदेश अजून काय मिनिटे देऊन तुम्ही नक्कीच ऐका. तुम्हाला मोठा अनुभव येईल. बाकी प्रेमळ मित्रांनो, या आयुष्याच्या प्रवासात एकच गोष्ट तुम्ही मात्र नेहमी स्मरणामध्ये ठेवा, ते म्हणजे जे काय सध्या तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहे ना, त्या प्रत्येक गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये उत्तमच घडत आहेत. नक्की त्या गोष्टींवरती तुम्ही पूर्णत्व विश्वास ठेवून हे तुमचे आयुष्य मात्र तुम्ही आनंदाने नक्कीच जगण्याचा प्रयत्न करा. बस तेवढंच आपण प्रत्येकाने समजले पाहिजे. भगवंतांवरती विश्वास ठेवणे हेच आयुष्यामधले सर्वात मोठे सुख नक्कीच आहे. तर प्रेमळ मित्रांनो, प्रथम मात्र तुम्ही नक्कीच समजून घ्या, ते म्हणजे काही ते तुमचे नाही आणि काही ते तुमचे नक्कीच राहणार नाही. आणि जे सध्या तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहे ते प्रत्यक्ष भगवंतांच्या इच्छेनेच या प्रत्येक गोष्टी इथे मात्र घडत आहेत असं आपण प्रत्येकाने नक्की समजून घ्यावे. आणि प्रत्येकाने नेहमी भगवंतांची भक्ती निस्वार्थ मनाने नक्कीच करावी. बस एवढंच आपण प्रत्येकाने समजून घ्यावे. मार्गाने चालताना जो भगवंतांचे नाम घेतो त्याच्याकडून पावलोपावली यज्ञ घडते असे समजावे. जो माणूस धंदा करताना नाम घेतो त्याला सतत समाधानाची सोके लाभत असते. जेवताना प्रत्येक घासाबरोबर जो नाम घेतो त्याला भोजन करूनही उपवासाचे फळ नक्कीच मिळते. भोग भोगताना किंवा त्याग करताना जो नाम घेतो
त्याला उणिवांचे बंधन कधी देखील लागत नाही. अभिमानाला कधी तुमच्या मनाच्या घरात नक्कीच तुम्ही येऊ देऊ नका, कारण स्वाभिमानाला कधी मनाच्या नक्कीच घरातून बाहेर काढू नका, कारण स्वाभिमान तुम्हाला कधीच प्रगती करू देणार नाही आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतीकडे जाऊ देणार नाही. अपेक्षा जरूर बाळगा, पण नाती व माणसं तुटणार नाहीत याची मात्र तुम्ही नक्कीच योग्य पद्धतीने काळजी घ्या. बस एवढ्याच गोष्टी मनुष्याने योग्य पद्धतीने मात्र समजल्या पाहिजेत. आणि प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढ्या गोष्टी गमावलेल्या आहात ना, त्या प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी अर्थात उत्तमच आहेत. म्हणूनच आपण मात्र आता जास्त चिंता करणं सोडून द्यावे आणि भगवंतांचे आपण प्रत्येकाने नेहमी भक्ती तसेच नामस्मरण करण्याकडे मात्र नक्कीच लक्ष केंद्रित करावे. आजचा हा संदेश जर तुमच्याही समोर आलेला असेल आणि आजचा हा संदेश तुम्ही इतका वेळ देऊन जर ऐकलेला असाल तर मीही तुमच्या मनापासून नक्कीच आभार मानतो. प्रेमळ मित्रांनो, आजचा हा संदेश तुम्ही नक्कीच अजून काही मिनिटे देऊन पुढे मात्र नक्कीच ऐकावा. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मोठमोठे अनुभव नक्कीच येतील आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एक गोड बातमी देखील नक्कीच मिळेल. म्हणून शांत राहा, भगवंतांचे नेहमी निस्वार्थ मनाने तुम्ही मात्र भक्ती करा. बस तेवढंच मनुष्याने समजून मात्र घेतलं पाहिजे. बाकी आयुष्याच्या या प्रवासामध्ये जेवढं तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला नक्कीच मिळणार. म्हणूनच अजून जरी तुम्ही चिंता करीत असाल तर मग मात्र ती चिंता आपण सोडून द्यावी आणि भगवंतांचे नामस्मरण आपण प्रत्येकाने निस्वार्थ मनाने नक्कीच करावे. बस तेवढंच आपल्याला समजून मात्र घ्यायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, अर्थात कोणी टिकून गेला, कोणी चुकून गेला, कोणी आधार दिला तर कोणी फसून गेला. येणारे येत राहिले, जाणारे जात राहिले. प्रत्येकजण मला मात्र जगणं निश्चिंत शिकून गेला, एवढं मात्र नक्कीच खरे. आणि आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमधून आपण मात्र काही ना काही नक्की शिकलं पाहिजे. अर्थात प्रेमळ मित्रांनो, नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं काही सध्या गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये भगवंत नक्कीच देणार. म्हणून अजूनही तुम्ही जर चिंता आणि काळजी करीत असाल तर मग मात्र तुमची ती चिंता आणि काळजी पूर्णत्व व्यर्थ आहे असं नक्कीच आपण समजावे आणि नेहमी शांत राहून भगवंतांची भक्ती करावे. बस एवढंच आपण प्रत्येकाने स्मरणामध्ये मात्र ठेवलं पाहिजे. कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती नक्कीच आपण प्रत्येकाने करावे. अर्थात खूप ससे आडवे येतील, बस त्यांना हरवण्याची हिंमत मात्र आपण नक्कीच ठेवावे. जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा तुम्ही मोजू नका. कधी चुकून डोळ्यात 2 अश्रू आले तर नक्कीच मग तुम्ही ते नक्कीच मोजा. अर्थात ते नक्कीच तुमच्या पुसाला कोण येतील हे मात्र तुम्ही नक्कीच पहा. बस तेवढ्याच गोष्टी मनुष्याने आयुष्यामध्ये मात्र स्मरणामध्ये नक्कीच ठेवले पाहिजे. बाकी आजचा हा संदेश आपण शांत मनाने नक्कीच ऐकावा. अजून काही मिनिटे नक्कीच ऐका. आणि जर इतका जरी तुम्ही संदेश तुमचा ऐकलेला असाल तरीही मी मात्र तुमचे आभार मानतो. प्रेमळ मित्रांनो, आजचा हा संदेश अजून काही मिनिटे नक्कीच ऐका. बाकी आजचा संदेश जर तुम्हाला मनापासून आवडलेला असेल ना तर नक्कीच मी तुमचे मनापासून आभार मानतो. हा संदेश तुम्ही प्रत्येक भक्तांकडे जरूर शेअर करावा, अर्थात करावा. आणि असेच मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्हाला मनापासून आवडत असतील तर नक्कीच असेच आपण संदेश पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवावे. विश्वास ठेवा, भगवंतांनी जी योजना तुमच्यासाठी राखून ठेवलेली आहे ती मात्र तुमच्यासाठी नक्कीच योग्य आहे. म्हणूनच तुम्ही मात्र भगवंतांच्या प्रत्येक योजनेवरती पूर्णत्व विश्वास ठेवायला शिका. आणि भगवंतांनी तुम्हाला जे काही दिलेले आहे ते मात्र उत्तमच दिलेले आहे. बस एवढ्यावरती तुम्ही नक्कीच तुमचा विश्वास ठेवा आणि हे तुमचे आयुष्य तुम्ही आनंदाने मात्र नेहमी नक्कीच जगत चला. एवढं मात्र आपण प्रत्येकाने समजून नक्कीच घेतलं पाहिजे. तर प्रेमळ मित्रांनो, शांत राहा, आनंदी राहा आणि नेहमी भगवंतांच्या तुम्ही नक्कीच भक्तीमध्ये राहा. बस एवढंच तुम्ही समजून मात्र घ्यायचं आहे. बाकी आयुष्यात काही देखील नक्कीच झाले
ते देखील आपण मात्र भगवंतांचे नामस्मरण शांत मनाने आणि आनंदी मनाने नक्कीच केलं पाहिजे. बस ह्या देखील गोष्टी तुम्ही समजून मात्र पूर्णत्व नक्कीच घेतल्या पाहिजेत. मामा म्हणतात काहीही झाले तरी देखील मनाची अर्थात मनस्थिती तुम्ही मात्र कधी नक्कीच ढासळू देऊ नका. कारण जशी तुमची मनस्थिती असणार आहे तशीच तुमचे आयुष्य देखील असणार आहे. म्हणूनच प्रथम मात्र माणसाने आपले मन नक्कीच सकारात्मक करायला शिकले पाहिजेत. म्हणूनच काही देखील झाले तरी देखील आपण मात्र आपल्या मनाला सकारात्मक ठेवावे. बाकी नक्कीच सकारात्मक मन ठेवून आपण मात्र योग्य रीतीने भगवंतांचे नामस्मरण, योग्य पद्धतीने भगवंतांची भक्ती नक्कीच आपण प्रत्येकाने करायला शिकावी. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला देखील नेहमी स्मरणामध्ये मात्र ठेवायच्या आहेत. बाकी प्रेमळ मित्रांनो, आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्ही तुमचा पूर्ण वेळ देऊन ऐकलेला असाल तर नक्कीच धन्यवाद. आपण भेटूया पुढील एका अशाच गोड आणि प्रेरणादायी संदेशाद्वारे. तोपर्यंत धन्यवाद. नक्कीच असेच संदेश आपण प्रत्येक आपल्या मित्रांकडे आणि बाळूमामांच्या प्रत्येक भक्तांकडे देखील शेअर करावे, जेणेकरून प्रत्येकाला जीवन जगण्यासाठी प्रेरणा नक्कीच मिळेल आणि प्रत्येकाला असेच नक्कीच प्रेरणादायी संदेश देखील ऐकायला मिळतील. म्हणून तुम्ही आजचा हा संदेश प्रत्येक भक्तांकडे जरूर शेअर करावा. बस आजचा हा संदेश आवडला असेल तर एक लाईक करा. आपण मिळूया नक्कीच पुढील संदेशाद्वारे.